नमस्कार. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना चालू आहे. जर तुम्हाला पारायण करायला वेळ भेटत नसेल तर शिवलीला अमृत मधील 11वा अध्यायाचे पठण नक्की करा. श्री शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथातील 11वा अध्याय हा अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारिक मानला जातो. हा अध्याय वाचल्याने संपूर्ण ग्रंथाचे पारायण केल्याचे पुण्य देखील लाभते आणि भगवान शंकरांची विशेष कृपा होते. हा 11वा अध्याय वाचण्याचे प्रमुख फायदे काय आहेत तर जाणून नक्की घ्या. अपमृत्यू निवारण, संकट व दारिद्र्याचा नाश, इच्छापूर्ती, शिवलोक प्राप्ती आणि प्रभाव आणि वर्चस्व. समाजात समोरच्या व्यक्तींवर किंवा शत्रूंवर आपल्या प्रभावाचे वर्चस्व सुद्धा राहते. त्यामुळे या 11व्या अध्यायाचे पठण जमल्यास नक्की करा. अध्याय 11वा श्री शिवलीला अमृत. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकाधिका प्रांती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिते शुक्रादी सुगरण. तो शंकरसी त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप मनवणी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तरक्षत माळ, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष गळा, पूजितो भाग्य विशेष. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उद्धार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजातांची. राजपुत्र नाम सुरदम, वृद्धा दानत्मज तारक नाम. दोघे शिवशक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार फाती टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळीस सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रदान, यासी एका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करीत बहुत, परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वय पायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवार समग्र, जाळिले सत्र करुणिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्यशी राहिविले. परशरासी पुलस्सीने पार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंची सदटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवरे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी धन्वीत बोलिता आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र.
तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुने घरासी आणिती षोडोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजबजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमरानोने गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि राशी तैसे तेजस्वी उपमतयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे काल झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूत पृथ्वी बाजी निस्सीम स्वरूप ललिताकृत ही पाहुनी गंधर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय पर्यंतक राजस चंद्र शिस्मिरास प्रयास शयाजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी लिखारे बहुत वाजे गज घरी बहुस दासदासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिता नृत्याचे कौशल देखून सकळ रूप डोलवितीमान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेशा असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुषकत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैष्णवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालविती नित्य लक्षत्रिय दळे शिवपूजिती ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छिती ते ते महानंदा पुरविती कोटी लिंगे करविती श्रावणमासी अत्यादरे एक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रतिकरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तिथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथे बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकिती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करावी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लोकन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदनेचा सदा नाला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलुकाचे हस्तकी कंकन त्याचे देखिले देखता गेला तन्मय होऊनी म्हणे सर्वागी वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून तिच्या मस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंद नंदन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षिणी पद्दीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सभे चिंत्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभे होऊन आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागार म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दगद होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चौकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लगाल
उठलव करी एरी उठली घाबरी तव वात्मात्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाशटाचे काढून उकुट मरकटी दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्मा झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागार महानंदे प्रती ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागार बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगे कारणे तुझवरी मग चरित्र चेतविला आकाश बनते जाती ज्वाळा सौदाकार सिद्ध झाला समीपा आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून या ऐसे देखता महानंद बोलाविले सर्व ब्रह्मारुंद लुटविला सर्व संपद कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजाशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेन स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबे निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटे पाळी भक्तांते माथा जटांचा भार त्रिय नेत्री वैश्वनार शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयेची शिरी नीळकंठाखंड वांगधारी भस्म चर्चिले शिरीरी गजचर्म पांगुरला नेलसाले व्याघ्रांबर गळा मुनश्य गणमुंडाचे हार सर्वांग वेशिती फणीवर दशभुजा मिरविती वरसेवरी कुंदुक झेलिती तेवी 10 भुजा परसोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अविधावी शुद्धा तृताश विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली जेथे वसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस परशासर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निक्षेषण कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूती चर्चून त्याची पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरु सिघाली लोटांगण मने तुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्य बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार नवी पडले पे प्रत्यय दुसदृश्य बोलले वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्यासानी दुग्धानीत केले आहो वळवणी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरजानगर अहम ब्रह्म म्हणूया ते ध्वनी माया सत्य तेथून जाणले महत्त्व मग त्रिविद्य अहंकार होत शिव इच्छे करुणिया संत्वाशे निर्मिला पितवसन रजांशी सृष्टी करता द्रुहीन तमांसे रुद्र परिपूर्ण सर्गसी संत करविता
विदसी म्हणे सृष्टी ऋषी पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लावगुण, चारी वेद उपदेशिले, चहुवेदांचे सार पूर्ण. तो हा रुद्र अध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान. भुवन अत्री असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही साधन. हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले. जे रुद्र अध्याय एकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलद्वव एकांती, सत्पपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासून, उतली आला अध्याय जाण. थोर जपतप ध्यान, त्याहुनी अन्य नसेची. जो अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीयसे देवदर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडणी यम किंकर, प्रीते हिंडो लागले. मग यमे सोविधी लागी पोसन, अभक्ती कृत्या निर्मिले दारुण. तिने कृतुर्कवादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दुंताप्रंती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुष्य होती, नाना रीती चाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्र अध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालवे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत्य रुद्रा वर्तने करी. शिव वावरी अभिषेक धारधरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, शोनी पाळा करी सप्तदिन. राये धरिल्या दूढचरण, सदद होनी बोलती. सकळ ऋषी रत्नमंडती पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासून. तरीत्वा आश्चर्य करावे पूर्ण, तुझे सवेचे आहेत ब्राह्मण. अनेक सांगती ते बोलावून, आताच यानुनी आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण. न्याय ज्ञान सुक्तय पडून, गुरुपासून जे आले. परदार दारा आणि परधन, ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त शुशल गेली या प्राण, दुष्टपती ग्रहत न घेती. जे शापानुग्रह समर्थ, समर्थ हो चालवून देती मित्रतर्थ. किंवा साक्षात उमानात, पुढे आणुनी नभा करीत. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, वैसला व्यासिता घेऊन. सहस्र घंट मांडून, अभिमंत्रोणी सापले. स्वर्धानुचे सलिंग भरले पूर्ण, त्यात अम्लपल्लव घालून. रुग्र दोषे गर्जनिले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडी येला. एक मुहूर्त निशेष चित्ती, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभी करा. रुद्रलोक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रांगा सारखे. तो मज घेऊन जाता सता, चौघे पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ते तेचे जैसे गभस्ती, दिंगन दंत सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांब दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराजे येऊन मज सोडविले तोडून बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीन ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर, भद्रसन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंद अश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजते तये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर. मुख्य द्वयांची महासुस्वर, मृदुंग वादे गरजती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगी भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती बेरी, नादन मायेन बोधुतरी. असो भद्रसेना वैरी, विधियुक्त होम करीतसे. षडस्र अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अदुस्त, अनुनी अर्पी ब्राह्मणांसी. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझे आसुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धवनी.
की श्वेतलुप्ते मुडानी रमणलिंग अर्चिसे की निर्दवासी सापडे चिंतामणी की शुधिता पुढे शिराब्धी धावणी तैसा कमलवंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यादी वंदन अवतान बाधी कथाय ध्रुयहर्तन हे शिष्य जयाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का ते सर्व मग ठाकून या कृत्तांत कर जोडून सवन करीत हे अपनार्धव हिमन गजात अपराध न कळता घडला हा ऐसे नार्थ सांगतो ते शनी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणीय महोत्साय करीत असे शतरुद्र करीतो निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथील झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी लभवत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपत्न्य धनय देऊन शोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहिता झाला हे भद्रसेन अख्यातची पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळना बाधे अंती वंदनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल अभ्यक्ष भक्षण सुरपान ब्रह्महत्या एवं महापाप वरपर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्राचे राज्य देवन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समगवे रावजान जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्यायन करिता महारुद्र तोषला विमानी वैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छे करून या राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जय रूप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ ना व्हावा त्याची प्रसवनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहासीन आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे ते तो जावे जीव भावे जेवी सुशील हिंसक ग्रह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसते त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटले अर्पणा हृदयाद म्हणजे बिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जन कादंग मूळकंदक अभंगन विटे कालत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड 11 अध्याय गोळहा यती 11 समाप्त हर हर महादेव।